अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटांतून मुक्तता मिळवून देणारी असते. असा अनुभव अनेक सेवेकरांना येत देखील असतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात. प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आपण जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटांतून मुक्तता मिळवून देणारी असते. असा अनुभव अनेक सेवेकरांना येत असतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात. लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणीमात्रांवरचे प्रेम असो, स्वामींच्या अनेक कथा आहेत. आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय होते. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत. मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे. स्वामी कधीकधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ठुशी देत. मग तीसुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करी. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत. स्वामी भक्तांना विचारतात. श्री स्वामी समर्थ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळाप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाही. स्वामी म्हणतात, आज जर बाळाप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याखेरीज झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं. आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतीची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह भान आहोत, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आणि मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.